मित्रमंडळी नमस्कार. माझ्या समोर आहेत हरी कोळी मिस्त्री उचेठाण आणि त्यांचं काम चालू आहे. आपला जो 724 ऑर्चर्डचा ट्रॅक्टर आहे ऑर्चर्ड, तर त्याच्या ब्रेकचा प्रॉब्लेम आला होता. ब्रेक लागत नव्हते, एवढे कमी झाले होते. शेवटचं सेटिंग सुद्धा आपलं संपलं होतं आणि हरी कोळी मिस्त्रीने पूर्ण ब्रेकचं काम करण्यासाठी ते पूर्ण ट्रॅक्टर जो आहे तो खोललेला आहे आणि शेवटच्या टप्प्यातलं खोलायचं काम चालू आहे. तर हरी कोळी मिस्त्रीने ह्याच्या अगोदर आपलं पॉवर टिलर होता, तर तो पॉवर टिलर दुरुस्त करून दिलेला आहे आणि तो आम्ही सध्या वापरतोय. तर हरी कोळी मिस्त्री, तुमचा फोन नंबर सांगा तुम्ही. 9763 बरोबर आहे का नंबर? आणि मला एक माहिती अगोदरच मिळालेली आहे. तर ह्यांचं हे जे खोलायचं काम चालू आहे ते चालूच आहे, पण तुम्ही पॉवर टिलरचं काम करताय, बाकीच्या सगळ्या इंजिनचं काम करताय आणि इंजिन शिवाय अजून हा नंतर तुम्ही जेसीबीची आणि पोकलींची पण काय काम करतायत असं समजलंय. हा, हायड्राचं करताय, ट्रकची पण कामं करताय म्हणून समजलं. काहीतरी ट्रकचे नाही करत, म्हणजे ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलेन, हायड्रा मशीन, तर ह्या सगळ्यांचा म्हणजे असा हा हर हुन्नरी कलाकार की जे अगदी छोट्या छोट्या इंजिनापासून ते मोठमोठ्या मशीनच्या इंजिनापर्यंतची सगळी कामं करतायत. तर असं हे हरी कोळी मिस्त्री एक वेगळं रसायन आहे. आणि आता हा ट्रॅक्टर खोलायचं काम चालू आहे आणि हे आपलं ट्रॅक्टर खोलून आपण ह्यात काय काय बदलणार आहोत? ब्रेक लायनर बदलणार आहे. अजून आणि ते पट्ट्या, स्टील पट्ट्या कुठल्या का त्याच्यात सगळं सेटच येतोय. हा, आणि हे सगळं साहित्य आपण आणणार आहे सुयोग ऑटोमोबाईल्स मंगळडा. आणि सुयोग ऑटोमोबाईल्स हे माझ्या मित्राचं दुकान आहे. तर त्या ठिकाणी आपल्याला सगळे जे स्पेअर पार्ट आहेत तर ते रिजनेबल भावामध्ये किंवा योग्य दरात मिळतात. आणि तुम्ही जे आपले पॉवर टिलरचे सगळे स्पेअर पार्ट आणले होते, जे लागणारे होते, तर ते सगळे स्पेअर पार्ट आपण सुयोग ऑटोमोबाईलमधूनच आणले होते. आणि त्या ठिकाणी जे काम बघतायत किंवा जे दुकान आहे ते सतीश पाटील सर आणि त्याचबरोबर श्रेयश गुंड, त्यांच्याकडे एक दोन एजन्सी आहेत. तर ते एका ठिकाणी सगळं त्यांचं काम चालू असतं. तर त्यांचीही आपण या ठिकाणी सगळ्यांना माहिती व्हावी म्हणून माहिती दिलेली आहे आणि त्यांचे मोबाईल नंबर सुद्धा आपण डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करणार आहोत. तर यानंतर आता पुढचा टप्पा आहे की आपलं जे काम होईल तर ते सगळं काम आपण हळूहळू रेकॉर्डिंग करून ह्या पूर्ण कामाचा व्हिडिओ एक बनवून लोकांपर्यंत कसा जास्तीत लोकांपर्यंत कसा पोहोचेल तर यासाठी आपण प्रयत्न करणार आहेत. आणि समोरच्या बाजूला ही आमची गाडी, नर्सरी, हे सगळं सराउंडिंग दिसतंय आणि या ठिकाणी नव्या घराचं बांधकाम आहे तेही दिसेल. तर यानंतर पुढचा भाग आपण कंटिन्यू करणार आहोत. तर हे ट्रॅक्टर पूर्णपणे सुट्ट करायचं काम हा पूर्ण जवळजवळ ट्रॅक्टर सुट्टाच केलेला आहे सगळा. आणि हे जे खोलले ते सगळं आपण गिअर बॉक्स म्हणायचं काय? डिप्रेशन हाऊसिंग. बर, डिप्रेशन हाऊसिंग. आणि एवढा मोठा पार्ट तो बाजूला केलेला आहे. ब्रेक लायनर आहेत हे. आणि या स्टीलच्या पट्ट्या ते गोल थाळी पण बदलावं लागते काय? ह्या पण खराब झालेल्या आहेत काय? झिजलेल्या आहेत. तर हे सगळं दोन्ही बाजूचं बदलल्यानंतर आपल्या ट्रॅक्टरचा ब्रेक चांगला लागेल. आणि हे जे आहे ते वेट ब्रेक, बरोबर आहे का? वेट ब्रेक सिस्टीम आहे. आणि आपला ट्रॅक्टर आहे तो पॉवर स्टिअरिंगचा नाही, साधा बरोबर आहे का? साधी स्टिअरिंग आहे एकदम. तरी परंतु आज मला वाटतं हा ट्रॅक्टर घेऊन 2012 साली आम्ही घेतलेला आहे आणि 2012-13 पासून आम्ही ट्रॅक्टरचा वापर करतोय. रनिंग फार कमी आहे, परंतु 12-13 वर्षात आपण हे पहिल्यांदाच ट्रॅक्टर खोललेलं आहे. आणि यानंतरचं हे काम सगळं जे आपण आहोत ते पुढं पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपण दाखवणार आहोत. हा जो स्टार गिअर आहे तो तुटलेला आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मिस्त्रीनी दुसरा गिअर नवीन रिप्लेस करण्यासाठी आणलेला आहे. आणि बाकीचे सगळे गिअर चांगले आहेत, पण हा असाच बसवला असता तर बाकीच्या दुसऱ्या गिअरचंही या गिअरनं नुकसान केलं असतं, म्हणून आपण हा गिअर बदलतोय. तर ट्रॅक्टरचं हे क्राऊन पिनियन स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि बसवायचं काम चालू आहे. तर हे क्राऊन पिनियन बसल्यानंतर पुढचा एक एक टप्प्यातलं काम चालू राहील आणि ते काम आपण यातनं दाखवणार आहेत. आणि हरी मिस्त्रीच्या मदतीला आलेले आहेत
दत्ता मिस्त्री आणि त्यांच्या मदतीनं राहिलेलं काम जोडायचं काम चालू आहे. मिस्त्रीनं क्राउन पिनिंग सेटिंग केलेलं आहे. ते कसं केलं तुम्ही? मागं पुढं असं फिरवून केलं का? बघितलं का? आणि हे व्यवस्थित चाललं तर त्याचा अर्थ काय? क्राउन पिनिंगचं सेटिंग झालेलं आहे असं त्याचा अर्थ झाला. बरोबर आहे का? मिस्त्रीने या पाटीत ऑइल ओतलेलं आहे आणि यामध्ये जे आपल्याकडे नवीन ब्रेक लायनर आणलेले आहेत तर ते ब्रेक लायनर यामध्ये ऑइलमध्ये भिजू घालायचे आहेत आणि ते काम मिस्त्रींनी चालू केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं ब्रेक लायनर व स्टील प्लेट आहेत त्या ऑइलमध्ये मिस्त्रींनी टाकून ठेवलेले आहेत आणि जे ब्रेक लायनर आहेत ते सकाळपर्यंत भिजतील. हे जे ब्रेक लायनर भिजू घालायचं कारण आहे तर वेट ब्रेक असल्यामुळं ते लायनर भिजू घालून ठेवलेले आहेत आणि सकाळी आपल्याला ते बसवता येतील. तर हे आज राहिलेलं जवळजवळ जास्तीत जास्त काम पूर्ण करण्याचं मिस्त्रींचं नियोजन आहे आणि राहिलेलं उद्या दुपारपर्यंत काम होण्याची शक्यता आहे. हरी मिस्त्रीनं 724चं आपलं ब्रेक हाऊसिंग पूर्णपणे जोडलेलं आहे दोन्ही बाजूनं आणि त्यानंतर किरकोळ कामं चालू आहेत. आणि पुढचं काम जे आहे ते आता पेटी बसवायचं काम राहिले का आपलं? पेटी. त्याला काय दुसरा शब्द आहे का अजून? काय पेटीच म्हणायचं काय? ते काय तिथं असते सगळं पेटीत? हायड्रोलिक पेटी म्हणायचं काय? ठीक आहे. हायड्रोलिक पेटी जोडायचं राहिलेलं आहे ते थोड्या वेळात जोडून आपण घेणार आहोत. आत्ता या वेळेपर्यंत ट्रॅक्टरचं काम जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आणि ट्रॅक्टर चालू करून त्याची ट्रायल घेतलेली आहे आणि सगळे जे मटेरियल आहे ते व्यवस्थित बसलेलं आहे आणि मिस्त्री राहिलेल्या शेवटच्या कामावरती हात मारतायत. ते काय करतायत तुम्ही? काय जोडताय? काय? सेन्सर सेटिंग चालू आहे आणि फक्त सीट बसवायचे राहिलेत. तर एवढं काम झाल्यानंतर ट्रॅक्टर फिरवून ट्रायल घेतली जाईल, ब्रेक लावून बघितला जाईल आणि मग आपलं काम पूर्ण झालं असं होईल. तर ट्रॅक्टरचं काम पूर्णपणे झालेलं आहे आणि ट्रॅक्टर चालू केलेलं आहे. पुढचे टायर एक 6-7 महिन्यापूर्वी बदलले होते आणि पाठीमागचे टायर आजच बदलून घेतलेले आहेत. म्हणजे मोठे टायर सुद्धा आम्ही बदललेले आहेत आणि मिस्त्री चाललेत ट्रायलसाठी. तर आता ब्रेक कसा लागतोय, किती लागतंय ते मिस्त्री सांगतील आणि मिस्त्रीनी पुढे ट्रॅक्टर घेतलेलं आहे. पुढे जाऊन येतील, ब्रेक मारून बघतील. तर ब्रेक मारलेला आहे आणि ब्रेक मारल्यानंतर ट्रॅक्टर जाग्यावर थांबतोय का नाही हे बघतायत. लाईट लावलेली आहे आणि मिस्त्री चाललेली पुढं. परत एकदा ब्रेक मारून बघितलाय आणि ट्रॅक्टर जाग्यावर थांबतोय हे आपल्या लक्षात येईल. परत एकदा ब्रेक मारलेला आहे आणि ट्रॅक्टर झाडाच्या बाजूला गेलेला आहे. परत पाठीमाग घेत आहेत. पाठीमाग घेऊन सुद्धा ब्रेक मारून ते बघणार आहेत. अशा पद्धतीनं ट्रायल घेत आहेत. ब्रेकला किती फरक पडलेला आहे हे आपल्या लक्षात येईल. तर ब्रेकची ट्रायल जी आहे ती अतिशय यशस्वी झालेला आहे असं मला वाटतंय. आता मिस्त्रींचं मत आपल्याला विचारात घ्यावं लागणार आहे. हा मिस्त्री, कसं झालंय? म्हणजे ब्रेक व्यवस्थित लागतोय असं मला वाटलं होतं, पण तुम्ही सांगितलं पाहिजे. तुम्ही कन्फर्म सांगितलं का आम्ही काम ओके झालंय असं म्हणायला हरकत नाही. तर काम ओके झालंयच असं मिस्त्रींचं म्हणणं आहे. तर आता मिस्त्री ट्रॅक्टरवरून खाली उतरलेले आहेत.